युवक या नात्याने समाजाबद्दल स्वतःचे व देशाचे हित साधेन. कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार व चिंतन मनन करेन. माझ्या वतीने भोवती घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून माझ्या मानसिक शारीरिक सामाजिक मानसशास्त्रीय आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे ते जाणून घेण्याचे अभिवचन देतो. या वचनाची मी एकनिष्ठ राहीन आणि हे चैतन्य माझ्या मित्र मैत्रींमध्ये पसरवून सुरक्षित चिंतामुक्त आणि जागृत राहून या देशाच्या जागतिक नागरिक म्हणून जगे. थाने सरकार न्यूज में दर्शकों का स्वागत है। विश्व एड्स दिवस के अवसर पर उल्हासनगर के सेंट्रल अस्पताल के कर्मचारियों ने जागरूकता रैली निकाली, जिसमें छात्रों ने भी सहभाग लिया। उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल की ओर से विश्व एड्स दिवस पर जागरूकता रैली का आयोजन किया गया, जिसमें जिला शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बंसोड़े ने इस जागरूकता रैली को हरी झंडी दिखाई। रैली में विभिन्न कॉलेजों के छात्र, एनएसएस इकाई के छात्र और छात्राएं और अस्पताल के कर्मचारी शामिल थे। विश्व एड्स दिवस के मौके पर लोगों में एड्स के प्रति जागरूकता फैलाई गई। इस मौके पर डॉक्टरों, छात्रों और कर्मचारियों ने एकजुट होकर एड्स से बचाव की शपथ ली। नमस्कार, मी डॉक्टर मनोहर बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल। या हॉस्पिटलमध्ये नेहमीच असे उपक्रम होत असतात, तर त्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमापैकी हा एक जागतिक एड्स दिन आम्ही नेहमी पाळत असतो। तर या निमित्ताने आज कॉलेज आणि शाळा येथील विद्यार्थी जमा करून त्यांची एक रॅली आज आपण जनजागृतीसाठी सर्व शहरामध्ये फिरवण्यात येणार आहे, जेणेकरून एड्स टाळण्यासाठी नवयुवकांना वेगवेगळे संदेश दिले जातील आणि त्यानुसार एड्स बराचसा कमी झालेला आहे, अजूनही कमी होईल याच्यासाठी दक्षता घेतली जाईल। त्याचप्रमाणे आपलं हे रुग्णालय सेंट्रल हॉस्पिटल हे जिल्ह्यामध्ये एड्स प्रतिबंधक कार्यक्रमामध्ये दुसऱ्या नंबरचा आलेला आहे आणि त्याचं पारितोषिक घेऊन येण्यासाठी आज आमचे राष्ट्रपाल आणि एड्सची टीम जाऊन घेऊन येणार आहे जिल्ह्यावरून। त्याचप्रमाणे आपलं हे ब्लड बँकेचं रक्त संक्रमण केंद्र सुरू केलेलं आहे। हे रक्त संक्रमण केंद्र जिल्ह्यामध्ये नंबर 1चं आलेलं आहे, त्यामुळे त्याचंही प्रथम पारितोषिक आज जिल्ह्यावरून घेऊन येण्यासाठी आमची टीम गेलेली आहे। तर अशा प्रकारे ह्या रुग्णालयाचा कायापालट करून पुन्हा एकदा शहरातील युवकांना पुन्हा आवाहन करतो की एड्सपासून सावधान राहा।